वीरांची तोडून आली बाली अन पाजल गत्यान महाराज नागोबाला दूध पाजलं इथल्या संस्कृतीने आहे का नाही. गाईला भाकर घातली पण बाबासाहेबांना ज्यांनी पाणी नाकारलं तुम्हाला त्याला स्वीकारलं, ज्याला चातुर्वर्ण्याने मारलं या सगळ्यांना बाबासाहेबांना तारलं, स्वीकारलं, उतारलं. क्यों? वीराने जमी पर, यस ये सच बात है, गौर से सुनिएगा. वीराने जमी पर बाबा भीम जी ने गुलाबों का बाग खिला दिया. वीराने जमी पर बाबा भीम जी ने गुलाबों का बाग खिला दिया. सदियों से बिछड़े हुए भाई बहनों को ये बुद्ध के विहार में मिला दिया. क्या बात है. अरे जिनको इज्जत की रोटी तो क्या, तू घट पानी तक नहीं मिलता था, दो घुट पानी तक नहीं मिलता था, उन सभी दलितों को बाबा भीम जी ने शेरनी का दूध पिला दिया. शेरनी का ज्याला पाणी नाकारलं त्या समाजाला बाबासाहेबांनी वाघिणीचं दूध पाजलं. मजा काय. आणि वाघिणीचं दूधही पिऊन जर लोक थंड बसतीत असतील, मला वाटतं यायला नेऊन जिद्दच पुरा येऊच नाही. कशाला ठेवायचं. वाघिणीचं दूध पिणारे माणसं गप्पा बसू शकतात? अजिबात नाही. पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करा. कल्पना करा बाबासाहेब नसते तर, बाबासाहेब नसते तर तुला राहायला असते का घर. अरे तुला राहायला असते का घर, माझे भीमराव नसते तर. तुला राहायला असते का घर, माझे भीमराव नसते तर. आणि बसला असता का तू खुर्चीवर. इमानदारीने सांगा, क्लास 1 क्लास 2 अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, बॅरिस्टर, कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर आमच्यातले त्यांना विचारत आहे, ए तुला राहायला असते का घर, माझे भीमराव नसते तर. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी बॅरिस्टर, कोणी कलेक्टर, कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री झाले नामदार. अरे बसला असता का त्या खुर्चीवर, आणि हेरेकर सुद्धा बसला असता का या स्टेजवर, माझे भीमराव नसते. घेतो ते श्वास, राहतो ते निवास बाबासाहेबांनी दिलेला. कुणाच्या कमाईचं नाही, कुणाच्या कमाईचं नाही, ते कोणाला विसरता कामा नाही. वंदन गीतामध्ये प्रबोधनात्मक विषय मानलेला आहे. तो शेर का दूध पीने के बाद तो तमन्ना ये थी कि शेरनी का दूध पीकर शेर सा जिया करेंगे. अपने हक और अधिकार के लिए क्रांति का लावा रस पिया करो.
अरे गम के अंधेरों में गुमशुदा होने से बेहतर है कि अपना दिल मोमबत्ती के तरह जलाकर रोशनी पैदा करो। कहा था बाबा साहब ने, उस मनु के भड़ों ने हमारे अरमानों का खून किया था, उस मनु के भड़ों ने हमारे अरमानों का खून किया था, जुल्म के जंजीरों से जकड़कर हमारे मुंह को सी लिया था। हे माझ्या माईचा आशीर्वाद, हे दानाचे दोन हात, जोरदार टाळ्या वाजवा माझ्या माऊलीसाठी। माझ्या माऊलीने माझा सन्मान आणि दानही दिलेलं आहे। वाह, कहो उसी से जो ना कहे किसी से, मांगो उसी से जो देता है खुशी से। दान, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये दानाला अतिशय महत्व आहे। दान द्या, दान द्या, दान द्या।